या ठिकाणी एकाच घडीमध्ये समोरचा पूर्ण भाग आणि मागचा भाग आणि समोरचा पूर्ण भाग आपण इथं काढणार आहोत। ते कसं काढायचं ते बघूयात। आता या ठिकाणी ब्लाऊज व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि रुंदीचं माप घ्यायचं इथे। आता रुंदी इथे आहे 8.5 इंच बघून घ्यायची किती आहे ते, त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायची। आता उंची घेतलेली आहे तिथं, रुंदी आणि उंचीचं माप हे मेन माप असतं आपलं। आता 13.5 असेल तर 14.5 घ्यायची किंवा 1 इंच वाढून घ्यायची, जितकं माप आले असेल तुमचं तितकं। तर या ठिकाणी उंचीचं माप मी टाकून घेतलेलं आहे। आता रुंदी आपण इथे ब्लाऊजवरतीच मापणार आहोत। आपलं जे गळा आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचा, एक लाईन ओढायची, तिथून आपण बाही जोडलेली आहे तिथपर्यंत आपले अंतर काढायचं आणि मोंड्याचं उंचीसुद्धा शोल्डरवरती टेप ठेवायचा। बाही खोलीपर्यंतचं अंतर मापून घ्यायचं, अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायची आहे। दोन्ही मापामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायची आहे अर्धा इंच। आता शोल्डरमध्ये तुम्ही पाऊण इंच ॲड करू शकता आणि मोंडा उंचीमध्ये अर्धाच इंच ॲड करायचं आहे। आता इथे एक बॉक्स तयार केला, त्याचा हाफ काढून घ्यायचा दोन्ही बाजूला आणि मोंडा गोलाई मापून घ्यायची आहे। बघू शकता या पद्धतीनं आपल्याला मागचा आकार द्यायच्या अगोदर मोंडा गोलाई मापून घ्यायची, अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची वरच्या बाजूला आणि आपल्या रुंदीच्या मापावरती आपल्या मोंडा गोलाईचं माप बरोबर आलं पाहिजे। साईड उंची ही खूप महत्त्वाची आहे। साईड उंची जर तुमची चांगली आली नसेल किंवा कमी पडली असेल तर ब्लाऊज वरती चढतो। गळा अर्धा इंच सोडून गळा मापून घ्यायचा, पूर्ण जितका गळा आहे तितका कधीच टाकायचा नाही। 1 इंच गळा कमी टाकायचा आहे, वरची शिलाई मार्जिन सोडायची आणि खालची सोडायची किंवा शिलाई मार्जिन ॲड करून जर तुम्ही गळा टाकत असाल तर 1 इंच तुम्ही गळा कमी टाकायचा आहे। या पद्धतीने बघू शकता आणि 1 इंचवरती आपल्याला आकार द्यायचा आहे, गोलवा आकार जो असतो तो। आता मागचे टक्स मध्यभागावरती शोल्डरच्या मध्यभागावरती टाकायचे आहे। आता यानंतर आपण इथं कमरेचं माप घेऊया। आता मागचा भाग फोल्ड करायचा डबलमध्ये आणि कंबर अशी मापून घ्यायची आहे, बरोबर ब्लाऊजसारखा ब्लाऊज येतो। 1 इंच आपल्याला टक्ससाठी सोडायचं आहे आणि वरच्या बाजूला तिरपी लाईन येते किंवा सरळ येते, कमरेचा आकार घेर जसा असेल तशी लाईन येते इथे आणि इथे मी कटिंग करून घेते। आता पूर्ण कटिंग झालेली आहेत। मागच्या भागाला थोडासा तिरकस कट दिलेला आहे म्हणजे मागची पट्टी सरळ येते। आता हाच भाग ठेवून समोरचा भाग आपण काढणार आहोत, जिथे आपण मोंडा काढलेला आहे किंवा आपण जिथे मागचा भाग काढला तिथेच ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। मोंड्याचं मार्किंग करायचं, समोरचा गळा जो आहे कटोरीपर्यंतचा गळा तो अशी उंची मापून घ्यायची, त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायची 1 इंच। साईड उंचीसुद्धा अशी मापून घ्यायची, यामध्ये सुद्धा शिलाई मार्जिन ॲड करायची आहे। ही साईड उंची आपल्याला फक्त क्रॉस पट्टीपर्यंत घ्यायची आहे इथे। आपण मागचा मोंडा जसा टाकला तसा टाकून घ्यायचा, 1 इंचवरती आकार द्यायचा समोरचा। मागचा आकार आपण 1.5 इंचवरती द्यायचा किंवा तो गळा जसा असेल डीपमध्ये त्यानुसार आपण देतो। या ठिकाणी साईड रुंदी टाकून कटोरीचा आकार द्यायचा आहे। आता ही मोंडा रुंदी आपल्या कटोरीवर अवलंबून असते। कटोरी जितकी रुंदी असेल मोंडा उंची तितकी कमी होती। समोरची उंची मापून घ्यायची, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचे शिलाई मार्जिन। इथे मी कटिंग करून घेते समोरच्या भागाची। आता तिथेच आपल्याला कटोरी टाकायची आहे। कटोरी आपण मोंड्यानुसार टाकणार आहोत, जितकी मोंड्याची आपली गोलाई आहे तितका आपल्या कटोरीची गोलाई यायला हवी, अशा पद्धतीनं कटोरी वाढवून घ्यायची आहे। कटिंग बघण्यासाठी कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे।